हॅलो गायज, वेलकम टू आवर व्लॉग. सो आज आहे आमचा विजा डे, द व्हेरी डिफिकल्ट जजमेंट डे. सो आज आता तुम्हाला अरे आपण सांगितलंच नाहीये लोकेशन सांगायचं. ठीक आहे, लेट्स रिव्हील द लोकेशन बिकॉज लोकेशन नाही सांगितलं तर तुम्हाला कळणारच नाही की आम्ही कुठलं कंट्रीसाठी प्रोसेस करतोय. सो गाईज, आमची काय कंट्री ज्या डेस्टिनेशन कंट्री आहे इन 1, 2, 3 जपान. सो आम्ही चाललो आहे एका खूपच फ्युचरिस्टिक कंट्री मध्ये कॉल जपान. खूप लोकांच्या बकेट लिस्ट मध्ये ही असते आणि माझ्या नव्हती, बट हा यशची होती. आणि मी कधी एवढं म्हणजे मी खूप युरोप सेंट्रिक होती. सो आय नेवर रिसर्च अ लॉट अबाउट जपान. आणि असं अॅनिमे वगैरे यश जास्त फॅन आहे, सो ही ऑलवेज वॉन्टेड टू गो देअर. माझं एवढं काही नव्हतं, बट द मुमेंट आय स्टार्टेड वॉचिंग रील्स, ते माहिती ना, एक रील बघायला स्टार्ट केलं तर खूप सारे रील यायला लागतात सेम कुठल्या पण टॉपिक बद्दल. सो द मोमेंट आय स्टार्टेड वॉचिंग रील्स, द मोर आय स्टार्टेड टू नो अबाउट दिस कंट्री. ओ माय गॉड, आय रिअली रिग्रेटेड वाय आय डिडंट हॅव इट ऑन माय बकेट लिस्ट. इतकी सुंदर कंट्री आहे. सो ओके, वील टॉक अबाउट दॅट लेटर इन कमिंग व्लॉग्स. बट आता आम्ही चाललो आहे, जसं मी म्हणाले, आज आहे आमचा विजा डे. सो आम्ही चाललो आहे आता VFS महालक्ष्मीच्या ऑफिसमध्ये, जिथे आमचं म्हणजे जे जपानच्या विजासाठी ते आमचं लोकेशन आहे. जेव्हा मी युरोपला गेली होती तेव्हा आमचं VFS BKCचं ऑफिसचं आलेलं मला शेंजन विजासाठी. बट फॉर दिस आम्हाला महालक्ष्मीचं लोकेशन आलं. म्हणजे महालक्ष्मीचं आय थिंक जपानचं तिकडेच होतं ना प्रोसेस. सो या, आणि ह्याच्यासाठी बाय द वे काही स्लॉट वगैरे बुकिंगची काही गरज नाही लागत. यू कॅन जस्ट वॉक इन आणि मग तिथे तुम्ही ऑप्ट करू शकता फॉर विजा और फॉर फिजिकल विजा. ओके, आणि डॉक्युमेंटची लिस्ट मी परत एकदा स्क्रीनवर टाकते. ओके, वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स ह्याच्यासाठी आहे की यू शुड कीप एवढं सफिशियंट अमाऊंट इन युअर अकाउंट की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची ट्रिप कम्प्लिटली स्पॉन्सर करू शकता. सो त्या हिशोबाने तुम्हाला अकाउंटमध्ये बॅलन्स ठेवायचे. इफ यू हॅव ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट्स लाईक FDs वगैरे, त्या FDचे स्टेटमेंट वगैरे पण तुम्ही घेऊ शकता. हे सगळं तुम्ही जे डॉक्युमेंट जमा कराल ना, ते थोडं 1-2 दिवस आधी प्रायर करा. तर तुम्हाला 1 वीकच्या म्हणजे लेटेस्ट बाय 1 वीक असं तुम्हाला हवं असतं डॉक्युमेंट. सो तेवढ्या पिरियडमध्येच घ्या. खूप आधी जाऊन पण प्रिंटआउट घेऊन साईन न करू, कारण मग ते रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात. सो लेटेस्ट विदिन अ वीकवाले डॉक्युमेंट्स ठेवा. आणि FDचं आय गेस मी आता ज्या बँकमध्ये गेलो होतो, माझी जी बँक आहे तिथे FDचं मी स्टेटमेंट ऑनलाईन काढले होते, पण त्याच्यावरती ते लोक स्टॅम्प आणि साईन देत नव्हते. ते बोलले की आमच्याकडून तुम्हाला लेटर लिहून सर्टिफिकेट घ्यायला लागेल वगैरे वगैरे. पण आता ऑलरेडी लेट झालं होतं, सो मी बोललो की जाऊ दे, आता जेवढं आहे दुसऱ्या अकाउंटचे स्टेटमेंट्स होते त्यावर घेतलं आणि ITR होतं. सो तेवढं सफिशियंट आहे आता असं मला वाटतं या मुमेंटला. बाकी आपल्याला समजेल. येस, सो ITR आणि हे सगळे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहे. बँक स्टेटमेंट तुमचे 3 मंथ्सचे, सॅलरी स्टेटमेंट्स 3 मंथ्सचे इफ यू आर सॅलरीड पर्सन. आणि हे सगळे बँक म्हणून प्रॉपरली स्टॅम्प करून साईन करून घ्यायचं. आता आम्ही ज्या बँकमध्ये गेलो होतो तिथे एक जी रिलेशनशिप मॅनेजर सॉर्ट ऑफ होती, तर ती आम्हाला बोलत होती की आम्ही जेव्हा तिला सांगितलं की आमचं हे कंट्री आहे, सो ती म्हणत होती की हो खूप लोक येतात आणि हे सगळे कंट्रीज थोडे स्ट्रिक्ट असतात. शेंजनसाठी तर पहिली गोष्ट तुमच्या अकाउंटमध्ये पण खूप बॅलन्स असायला पाहिजे. आणि जपान पण इनफॅक्ट ती बोलते की द स्टॅम्प आणि सिग्नेचर शुड बी व्हेरी प्रॉपर. नाही तर बरेच लोक येतात ज्यांचे रिजेक्ट होऊन जातात. जर अर्धं पण स्टॅम्प असला, अर्धं म्हणजे जर प्रॉपरली स्टॅम्प नसेल तरी पण लोकांचं रिजेक्ट होतं. सो आम्ही तर थोडे घाबरलोय, बट ठीक आहे, लेट्स होप फॉर द बेस्ट. तर डॉक्युमेंट्स वगैरे तर आम्ही सगळे कलेक्ट केलेले आहेत. लेट्स सी हाऊ इट गोज. विल कीप यू गाईज अपडेटेड. आणि अजून काही पण इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल, इफ वी नो
विल गिव्ह इट टू यू गाईज. आम्हाला कमेंट करून तुमचे क्वेश्चन्स विचारा आणि विल शेअर आवर एक्सपिरियन्स आणि काही क्वेश्चन्स असेल तर विल ट्राय टू आन्सर देम. ओके, सो आता बघूया, आपण जाऊया तिथे आणि मग तिकडे काय परिस्थिती आहे ती आम्ही तुम्हाला अपडेट करतो. सो आता आम्ही आलेलो आहे विजाची प्रोसेस पूर्ण करून आणि तुम्ही आमची हालत आता बघू शकता ती कशी झालेली आहे. आम्ही खूप दमलो, 3-4 वेळा वर खाली केल्यानंतर ही हालत झाली आहे. सो झालं असं की बाकी सगळे आमचे डॉक्युमेंट्स अँड एव्हरीथिंग वर फाईन, बट आम्ही आमच्या जे कव्हर लेटर आहे त्याच्यामध्ये हे रिव्हील नव्हतं केलं की आम्ही दोघं हस्बंड वाईफ आहे आणि आम्ही एकत्र ट्रॅव्हल करतो. बट आमचे जे फ्लाईट तिकीट्स आहेत त्याच्यामध्ये आमच्या दोघांचं पण नाव दिसत होतं. सो फ्लाईट तिकीट्स, हॉटेल बुकिंग ह्याच्यावर तुमचे म्हणजे एका रूम मध्ये 2 लोक असं ते एका ह्याच्यात दोघांचे दिसत होतं. म्हणून मग त्यांनी विचारलं आम्हाला की आर यू गाईज मॅरिड, तर आम्ही बोललो हो. मग ते बोलले की मग तुम्ही तसं बुकिंग का नाही केलंय वगैरे करून. मग आम्ही त्यांना एक्सप्लेन केलं की आम्ही अजून रजिस्टर नाही केलेलं आहे. सो ते ऑफिशियली आम्ही मॅरिड नाहीये पण आम्ही मॅरिड आहे. So in this case it is okay even if you're not registered, but तुम्हाला तसं कव्हर लेटर मध्ये रिव्हील करायला लागतं की तुम्ही तुमच्या स्पाऊस सोबत जातात आणि तुम्ही म्हणजे जे पण आहे तुमचे तिकीट्सवर वगैरे तर असणारच आहे, बट यू हॅव टू रिव्हील इट देअर अँड यू हॅव टू गिव्ह सम प्रूफ दॅट यू आर मॅरिड. फॉर एक्झाम्पल आम्ही लोकांनी मग तिथे आमच्या वेडिंग पिक्चरचं फोटोग्राफ घेऊन पाठवलं. सो VFS महालक्ष्मीच्या ऑफिसमध्ये ते डू हॅव फोटोग्राफ आणि फोटोकॉपीवालं सर्व्हिस. तर तुम्ही इन केस काही विसरले असाल टू गेट अ प्रिंट आउट ऑफ एनिथिंग ऑर टू कलर झेरॉक्स पण तिकडे मिळते आणि इनफॅक्ट फोटोज पण मिळतात. जर कुणाकडे फोटो नसेल किंवा कुठल्या पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये फोटो नसेल तर इथे पटकन काढून मिळतं, ते लोक देतात. सो आम्हाला आमचे डॉक्युमेंट्स वगैरे सगळे बरोबर होते आणि सगळं वॉक इन जपानसाठी जास्त वेटिंग नाहीच आहे. जर आमचा हा प्रॉब्लेम पण नाही असला असता तर आम्ही लिटरली वी कुड हॅव वॉक्ड आउट ऑफ देअर इन हाफ एन आवर. त्याच्याहून कमी आहे, हां. 15-20 मिनिट्स में झालं असं. सो इट वॉज नॉट अ बिग डील दिस विजा थिंग, बट आमचं डॉक्युमेंट्समध्ये थोडा प्रॉब्लेम होतो. डॉक्युमेंट्स ॲज इन हे जे मी बोलली आमचे कव्हर लेटर आणि ते मॅरिडवाल्या पार्टमध्ये फक्त प्रॉब्लेम होता. अदरवाईज अदर दॅन दॅट काहीच इश्यू नव्हता. फटाफट आम्ही लोकांनी खूप चांगलं टीमवर्क दाखवलं. यशनी तेव्हा कव्हर लेटरमध्ये लिहिलं की ओके आम्ही लोकांनी चुकून हे मेन्शन नाही केलंय आमच्या कव्हर लेटरमध्ये की आम्ही मॅरिड आहे, बट आय एम ट्रॅव्हलिंग विथ माय वाईफ. आणि तो ॲप्लिकंट 1 आणि मी ॲप्लिकंट 2 होती आणि त्यांनी मेन्शन केलं व्यवस्थित आणि आम्ही फोटोकॉपी पाठी अटॅच केली त्याचं. आणि बाय द टाइम ही वॉज रायटिंग द लेटर आय वॉज गेटिंग द फोटोकॉपी ऑफ आवर मॅरेज वेडिंग पिक्चर आणि मग नंतर आम्ही फटाफट झेरॉक्स वगैरे काढून सगळं त्याच्यामध्ये अटॅच केलं. एक्स्ट्रा काही गोष्टी घ्यायची गरज नाही लागली. जसं की त्या लोकांनी अकाउंटचे पण जे आम्ही बोललो की आम्ही सगळे अकाउंटचे स्टेटमेंट घेतले होते, इट वॉज ॲक्च्युली नॉट नेसेसरी. इनफॅक्ट सॅलरी स्लिप पण आम्ही लोकांनी 3 मंथची दोघांनी पण सॅलरी स्लिप लावली होती, बट त्यांना ITR मिळालं सो दे डिड नीड द सॅलरी स्लिप. तो ते एक डॉक्युमेंट पण त्यांनी काढून टाकलं. अर्ध्यापेक्षा जास्त डॉक्युमेंट तर आम्ही घरी परत घेऊन आलो. सो दे डिड नीड दोज मेनी थिंग्स, बट आय स्टील थिंक की यू शुड कॅरी जेवढे पण गोष्टी पॉसिबल होऊ शकतात, बिकॉज तिथे शोधाशोध करण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. सो बॉटम लाईन इज इन दिस एक्सपिरियन्स वी हॅव एक्सपिरियन्स्ड की हे मॅरेज वेडिंग सर्टिफिकेट लवकर काढून घ्या. इट इज रिक्वायर्ड. ओके, so it is a necessary document and it will help you in things yeah, I mean this visa process was a hassle, but it is also I mean thoda stressful ahe, I know, but I would rather do it by myself. That sums up about everything for the Japan visa. आता आणि बाय द वे अपार्ट फ्रॉम दॅट आम्हाला आता मेलवर सारखे नोटिफिकेशन पण येतात की तुमचा प्रोसेसिंगसाठी गेला, डिस्पॅच द विजा ऑफिस वगैरे सगळं, VFS ऑफिस वगैरे हे सगळं आम्हाला येत आहे. सो गाईज आम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागले जपानच्या विजासाठी हे आम्ही स्क्रीनवर डिस्प्ले केलं आहे, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मेन्शन केलं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे पण काही क्वेश्चन्स असेल, जर तुम्हाला आमची डिटेल्ड आयटनरी हवी असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा, आम्ही तुम्हाला हेल्प करू. बिकॉज आम्हाला हवं आहे की तुमची विजा प्रोसेस एकदम स्मूथ व्हावी आणि तुम्हाला काहीच टेन्शन नाही व्हावं. सो आता घरी सरप्राईज येईल तेव्हा माहिती पडेल
की विजा येतोय की नाही. सो दॅट इज गोइंग टू बी अ बिग सरप्राईज. आणि जर काही प्रॉब्लेम झाला तर माझा खूप मोठा पोपट होणार आहे, बिकॉज मी ऑलरेडी शॉपिंग चालू केली. मी नाही केलेली.